हॅलो स्टुडंट्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या लेसनमध्ये आपण डिसीजेस पाहतोय. याच्यामध्ये काही डिसीजेस आपले कंप्लीट झालेले आहेत. सो मेन जे दोन किलर डिसीजेस आहेत, एड्स आणि कॅन्सर, हे दोन्ही डिसीजेस आपण आता स्टडी करणार आहोत. सो डिसीजेसमध्ये फर्स्ट तुम्ही मलेरिया स्टडी केला, अमिबायासिस झाला, त्यानंतर नेक्स्ट ॲस्कॅरियासिस, फिलारियासिस नंतर नेक्स्ट तुम्ही स्टडी केलेला आहे टायफॉईड, निमोनिया, कॉमन कोल्ड, रिंगवर्म आणि डेंग्यू. इथपर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कॅन्सर हा डिसीज स्टार्ट केलेला आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट डेफिनेशन पाहिली. सो व्हॉट इज कॅन्सर? कॅन्सर इज अनकंट्रोल्ड, त्यानंतर पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल, अनकंट्रोल पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल विच लीड्स टू formation of mass of undifferentiated cell. It is called as tumor. So cancer, it is uncontrolled and purposeless division of cell. कंट्रोल न करता येणारी आणि पर्पजलेस अशी सेलची जी डिव्हिजन आहे, त्या डिव्हिजनला, या डिव्हिजनमुळे सेलचा मास तयार होतो, ज्याला ट्यूमर असं म्हटलं जातं आणि यालाच आपण कॅन्सर असं म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं ते म्हणजे याच्यामध्ये कॅन्सर जो आहे किंवा कॅन्सरस ट्यूमर जे आहेत हे मेनली दोन टाईपचे असतात, बिनाईन ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर. बिनाईन ट्यूमरमध्ये तुम्हाला सांगितलं, समजा या ही सेल जी आहे ही अनकंट्रोलेबली आणि पर्पजलेसली ग्रो व्हायला लागली. अनकंट्रोलेबली डिव्हिजनवरती कंट्रोल राहत नाही आणि पर्पजलेस डिव्हिजनचं पर्पज असतं इंजुरी कमी करणं किंवा रिपेअर करणं किंवा ग्रोथसाठी असतं. पण या ठिकाणी पर्पजलेस सेलचं डिव्हिजन होणार आहे. 1च्या 2, 4 या पद्धतीनं सेलचा नंबर जो आहे तो इन्क्रीज होणार आहे. सो हे जे आहे या पद्धतीनं जर सेल ग्रो होत राहत असतील तर याला आपण म्हणतो सेल ग्रो झाल्यानंतर सेलचं मास तयार झालं किंवा एक गाठ तयार झाली आणि यालाच आपण म्हणणार आहोत ट्यूमर. तर आता हे जे ट्यूमर आहेत हे ट्यूमर दोन टाईपचे असतात. फर्स्ट आहे बिनाईन ट्यूमर आणि सेकंड आहे मॅलिग्नंट ट्यूमर. सो बिनाईन आणि मॅलिग्नंट असे दोन टाईपचे ट्यूमर असतात. मग याच्यामध्ये काय होतं तर फर्स्ट जो बिनाईन ट्यूमर आहे याच्यामध्ये जेव्हा फॉर एक्झाम्पल ही सेल अनकंट्रोलेबली जर ग्रो व्हायला लागली, डिवाइड व्हायला लागली, तर सेलचं मास फॉर्म होईल. ठीक आहे, पण हे जे मास आहे हे मास एकाच बॉडीच्या पार्टमध्ये रेस्ट्रिक्टेड राहतं. ते एका पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत स्प्रेड होत नाही. या टाईपचा जर ट्यूमर असेल तर याला म्हटलं जातं बिनाईन ट्यूमर. आणि जर आपण मॅलिग्नंट ट्यूमर बघितलं तर याच्यामध्ये सेल ज्या आहेत ह्या अनकंट्रोलेबली डिवाइड होतात आणि सेलचं मास तयार करतात, ज्याला आपण काय म्हणतोय ट्यूमर. ह्या ट्यूमरची एखादी सेल एस्केप होते त्या ट्यूमरमधून, मेन ब्लड फ्लोमध्ये किंवा लिम्फमध्ये येते, तिथून बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये जाऊन पुन्हा तिथे ग्रो व्हायला सुरुवात होते. सो यावेळी हा जो ट्यूमर आहे एका पार्टमध्ये रेस्ट्रिक्टेड न राहता त्याच्या ज्या सेल आहेत त्या बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये जाऊन तिथे अनकंट्रोलेबली ग्रो होतात आणि तिथे ट्यूमर तयार करतात. सो असा जर असेल तर त्याला म्हटलं जातं मॅलिग्नंट ट्यूमर आणि या मॅलिग्नंट ट्यूमरलाच कॅन्सर असंही म्हटलं जातं. सो हे ट्यूमरचे दोन्ही टाईप जे आहेत त्याचे डिटेल आपण स्टडी करणार आहोत. याशिवाय सेल अनकंट्रोलेबली डिवाइड होऊन न्यू लंप किंवा मासेस ऑफ टिश्यू जर तयार करत असतील तर त्याला निओप्लाझम असं म्हटलं जातं. सेल अनकंट्रोलेबली डिवाइड होऊन न्यू लंप किंवा न्यू सेल मासेस जर तयार करत असेल तर त्याला निओप्लाझम असं म्हणतात. हे जे ट्यूमर आहेत किंवा या ज्या कॅन्सरस सेल आहेत ह्या नॉर्मल बॉडी ऑर्गनचं जे फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये ह्या इंटरफिअर करतात आणि या ट्यूमरस सेलचं जे काही सिक्रिशन आहे हे सिक्रिशन बॉडी ऑर्गनचं फंक्शनिंग अल्टर करतात. सो हे जे आहेत हे ट्यूमरचे ॲडवर्स इफेक्टही तुम्हाला सांगितले. शेवटी आपण ऑन्कोलॉजिस्टची डेफिनेशन बघितली. सो ऑन्कोलॉजिस्ट आर रिसर्चर्स which are related to the study, treatment, prevention and control of the cancer. याच्याशी रिलेटेड स्टडी करणारे जे काही रिसर्चर आहेत यांना आपण काय म्हणतो ऑन्कोलॉजिस्ट. त्यानंतर आज आपण नेक्स्ट ट्यूमरचे दोन टाईप स्टडी करणार आहोत. सो
all tumors are not cancerous. सो ऑल ट्यूमर्स आर नॉट कॅन्सरस. सगळे ट्यूमर जे आहेत ते कॅन्सरस नसतात. म्हणजे काय, तर आत्ताच आपण 2 टाईप स्टडी केले, बिनाईन ट्यूमर अँड मॅलिग्नंट ट्यूमर. जर ट्यूमर बिनाईन या प्रकारचा असेल तर तो एखाद्या पर्टिक्युलर साईटला रेस्ट्रिक्टेड राहतो, त्यामुळे तो जो ट्यूमर आहे त्याला कॅन्सरस म्हटलं जात नाही. पण जर ट्यूमर मॅलिग्नंट या टाईपचा असेल तर मात्र त्याला कॅन्सरस ट्यूमर असं म्हटलं जातं. सो स्टेटमेंट इज ऑल ट्यूमर्स आर नॉट कॅन्सरस. सगळे ट्यूमर जे आहेत ते कॅन्सरस नाहीत. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे ट्यूमर आहेत हे ट्यूमर मेनली 2 टाईपचे आहेत. फर्स्ट इज बिनाईन ट्यूमर अँड सेकंड वन इज मॅलिग्नंट ट्यूमर. सो 2 टाईपचे ट्यूमर आहेत, बिनाईन ट्यूमर अँड मॅलिग्नंट ट्यूमर. यापैकी जो बिनाईन ट्यूमर आहे यालाच नॉन मॅलिग्नंट ट्यूमर असं सुद्धा म्हटलं जातं, आणि दुसरा जो मॅलिग्नंट ट्यूमर आहे यालाच कॅन्सर असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बिनाईन आणि मॅलिग्नंट यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत, बिनाईन ट्यूमर. सो बिनाईन ट्यूमरचे काय डिटेल्स दिलेले आहेत बघा. बिनाईन ट्यूमर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन मॅलिग्नंट. यालाच नॉन मॅलिग्नंट असंही म्हटलं जातं. नेक्स्ट, हा जो बिनाईन ट्यूमर आहे इट ग्रोज स्लोली. हा स्लोली ग्रो होतो बट अटेन क्वाईट लार्ज साईज. बिनाईन ट्यूमर स्लोली ग्रो होतो पण बऱ्यापैकी लार्ज साईजचा हा ग्रो होऊ शकतो. सेकंड थिंग, हा जो ट्यूमर आहे याच्यामध्ये इट डू नॉट स्प्रेड इन बॉडी. हा ट्यूमर बॉडीमध्ये स्प्रेड होत नाही. रिमेन रेस्ट्रिक्टेड टू साईट. ज्या साईटला ट्यूमर ग्रो होतोय त्या साईटला तो रेस्ट्रिक्टेड राहतो, बॉडीमध्ये इतर ठिकाणी हा स्प्रेड होत नाही. त्यानंतर नेक्स्ट, इट इज ट्रबलसम. बॉडीमध्ये स्प्रेड होत नाही याचा अर्थ असा नाही की हा त्रासदायक नाही आहे, तर हा सुद्धा ट्रबलसम असतो किंवा त्रासदायक असतो. समटाईम इट इज हार्मफुल अँड फॅटल. कधीकधी हा हार्मफुल आणि फॅटलसुद्धा ठरू शकतो. तर हा जो बिनाईन ट्यूमर आहे याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेला आहे, ब्रेन ट्यूमर. ब्रेन ट्यूमर जो आहे याच्यामध्ये ब्रेनशी रिलेटेड जो ट्यूमर आहे तो ग्रो झाल्यानंतर हार्ड स्कलच्या अगेन्स्ट ब्रेन स्क्वीज होतो आणि याच्यामुळे कधी डेथसुद्धा होऊ शकते. सो दिस इज अबाउट दी दॅट बिनाईन ट्यूमर समटाईम बिकम्स हार्मफुल ऑर फॅटल. कधीकधी हा हार्मफुल किंवा फॅटलसुद्धा ठरू शकतो. अँड समटाईम इट कॅन ऑल्सो बिकम मॅलिग्नंट. कधीकधी हा मॅलिग्नंटसुद्धा ठरू शकतो. सो हे जे डिटेल्स बघितले हे बिनाईन ट्यूमरचे होते, महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. हा स्लोली ग्रो होतो पण बऱ्यापैकी लार्ज साईज अटेंड करतो. हा बॉडीमध्ये स्प्रेड होत नाही. ज्या साईटला ट्यूमर ग्रो व्हायला लागलेला आहे त्याच साईटला तो रेस्ट्रिक्टेड राहतो, पण याचा अर्थ हा ट्रबलसम किंवा त्रासदायक नाही असं होत नाही. हा त्रासदायक असतो. समटाईम हा हार्मफुल किंवा फॅटलसुद्धा असू शकतो. याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ब्रेन ट्यूमर. ब्रेन ट्यूमरमध्ये ब्रेनचा जो ट्यूमर आहे तो हार्ड स्कलच्या अगेन्स्ट स्क्वीज झाल्यामुळे याच्यामध्ये डेथ होऊ शकते. समटाईम इट कॅन ऑल्सो बिकम मॅलिग्नंट. कधीकधी बिनाईन ट्यूमर मॅलिग्नंटसुद्धा ठरू शकतो. सो दिस इन्फॉर्मेशन इज रिलेटेड टू द बिनाईन ट्यूमर.
बिनाईन ट्यूमरचे हे पॉईंट नीट लक्षात ठेवा, तर मॅलिग्नंट ट्यूमर नीट लक्षात येईल. सो हे महत्त्वाचं आहे की बॉडीमध्ये स्प्रेड होत नाही, पर्टिक्युलर एका साईडला हा रेस्ट्रिक्टेड राहतो. त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो आहे मॅलिग्नंट ट्यूमर. सो सी मॅलिग्नंट ट्यूमरची काय इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट आहे मॅलिग्नंट ट्यूमर ऑर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅन्सर. मॅलिग्नंट ट्यूमर त्यालाच कॅन्सर असं सुद्धा म्हटलं जातं. मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट, ग्रोथ ऑफ ट्यूमर इज रॅपिड. ट्यूमर इज रॅपिड अँड मॉर्टॅलिटी रेट इज हाय. हाय मॉर्टॅलिटी रेट. ट्यूमरची जी ग्रोथ आहे ती रॅपिड असते आणि याच्यामध्ये जो मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो सुद्धा हाय असतो. सो ड्यू टू रॅपिड ग्रोथ, ड्यू टू रॅपिड ग्रोथ, ओव्हरक्राउडिंग ऑकर्स. ओव्हरक्राउडिंग अँड डिस्ट्रक्शन सो एक ह्या ट्यूमरचा ग्रोथ रेट जो आहे तो रॅपिड आहे. ग्रोथ रेट रॅपिड आहे आणि हाय मॉर्टॅलिटी रेट मॉर्टॅलिटी रेट किंवा डेथचं प्रमाणसुद्धा मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये जास्त आहे. तर रॅपिड ग्रोथमुळे ओव्हरक्राउडिंग किंवा सेलची खूप गर्दी होते आणि नॉर्मल सेलचं जे फंक्शनिंग आहे ते डिस्टर्ब होतं किंवा नॉर्मल सेलचं डिस्ट्रप्शन जे आहे ते याच्यामध्ये होत असतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट कॉम्पीट, कॅन्सरस सेल कॉम्पीट विथ नॉर्मल सेल फॉर न्यूट्रिएंट. Cancerous cell compete with normal cell for nutrient. कॅन्सरस सेल जी आहे ती नॉर्मल सेल बरोबर न्यूट्रिएंटसाठी कॉम्पीट करते आणि न्यूट्रिएंटसाठी कॉम्पीट करत असल्यामुळे नॉर्मल सेलला जेवढे पाहिजे किंवा जेवढे गरजेचे आहेत तेवढेच न्यूट्रिएंट मिळत नाहीत आणि फायनली सेल ही जी नॉर्मल सेल आहे तिला किल केलं जातं. सो पहिली गोष्ट, ग्रोथ खूप रॅपिड आहे मॅलिग्नंट ट्यूमरची किंवा मॅलिग्नंट सेलची, मॅलिग्नंट ट्यूमरच्या सेलची. त्यानंतर ह्या रॅपिड ग्रोथमुळे जे नॉर्मल फंक्शनिंग आहे सेलचं ते डिस्टर्ब होतं, ओव्हरक्राउडिंग होतं. याशिवाय ह्या ज्या कॅन्सरस सेल आहेत ह्या नॉर्मल सेलबरोबर न्यूट्रिएंटसाठी कॉम्पीट करतात किंवा न्यूट्रिएंट मिळवण्यासाठी कॉम्पीट करतात आणि फायनली ह्या नॉर्मल सेल ज्या आहेत त्या किल केल्या जातात. सो मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये काय काय महत्त्वाचं आहे. एक, ग्रोथ कशी आहे रॅपिड, मॉर्टॅलिटी रेटसुद्धा हाय आहे. रॅपिड ग्रोथमुळे फर्स्ट काय होतं, ओव्हरक्राउडिंग आणि नॉर्मल सेलचं डिस्ट्रप्शन होतं. त्यानंतर नेक्स्ट, ह्या ज्या कॅन्सरस सेल आहेत ह्या नॉर्मल सेलबरोबर कॉम्पीट करतात न्यूट्रिएंटसाठी आणि फायनली त्यांना किल केलं जातं. ओके, नेक्स्ट, दिस डिसीज स्प्रेड फ्रॉम वन ऑर्गन टू अनादर. वन ऑर्गन टू अनादर. हा जो डिसीज आहे तो एका ऑर्गनपासून दुसऱ्या ऑर्गनपर्यंत स्प्रेड होतो आहे. सो स्प्रेड होतं आहे आणि ही जी स्प्रेड होण्याची जी प्रोसेस आहे ह्यालाच मेटास्टासिस असं म्हटलं जातं. ते आपण पुढे बघूयात. पण मॅलिग्नंट ट्यूमर हा जो आहे तो एका ऑर्गनपासून दुसऱ्या ऑर्गनपर्यंत स्प्रेड होतो. तो मी आत्ताच बिनाईन ट्यूमर स्टडी केला जो एका ऑर्गनपासून दुसऱ्या ऑर्गनकडे स्प्रेड होत नाही, एका साईटला एका पार्टमध्ये तो रिस्ट्रिक्टेड राहतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, कॅन्सरस सेल मूव्ह थ्रू ब्लड और लिम्फ. ह्या ज्या कॅन्सरस सेल आहेत ह्या सेल ब्लड किंवा लिम्फमधून त्या बॉडीमध्ये मूव्ह होतात, दुसऱ्या बॉडी पार्टपर्यंत पोचतात आणि सेकंड ट्यूमर जो आहे किंवा न्यू ट्यूमर तयार करतात. आणि तो जो न्यू ट्यूमर तयार केलेला आहे त्यालाच सेकंडरी ट्यूमर असं सुद्धा म्हटलं जातं.
इथून पुन्हा एकदा बघा, हा जो मॅलिग्नंट ट्यूमर आहे तो बॉडीमध्ये स्प्रेड होतो, एका ऑर्गनपासून दुसऱ्या ऑर्गनपर्यंत जातो. मग याच्यामध्ये ज्या कॅन्सरस सेल आहेत त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात कशा, तर एकतर त्या ब्लड किंवा लिम्फमधून मूव्ह होतात. नवीन ठिकाणी गेल्यानंतर नवीन ट्यूमर तयार करतात, ज्याला सेकंडरी ट्यूमर असं म्हटलं जातं. आणि ही जी प्रोसेस आहे एस्केप होण्याची, यालाच म्हटलं जातं मेटास्टॅसिस. सो मायग्रेटरी प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज मेटास्टॅसिस. सो मेटास्टॅसिस हा जो वर्ड आहे तो महत्त्वाचा आहे. मेटास्टॅसिस, दॅट मायग्रेटरी प्रोसेस. म्हणजे ट्यूमरच्या सेल किंवा कॅन्सरस सेल एका बॉडी पार्टमधून दुसऱ्या बॉडी पार्टपर्यंत मूव्ह होण्याची, ब्लडमधून मूव्ह होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला मेटास्टॅसिस असं म्हटलं जातं. सो या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्हाला ट्यूमरशी रिलेटेड नीट लक्षात ठेवायचे आहेत. सो ट्यूमरचे किती टाईप सांगितले, 2, बिनाईन अँड मॅलिग्नंट. आपण नंतर कम्पेअर करूया. फर्स्ट मॅलिग्नंट ट्यूमर. मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये ट्यूमरची ग्रोथ रॅपिड आहे, मॉर्टॅलिटी रेट हाय आहे. रॅपिड ग्रोथ असल्यामुळे ओव्हर क्राउडिंग होतं सेलचं आणि नॉर्मल सेलचं डिस्ट्रप्शन होतं. नेक्स्ट, ह्या ज्या कॅन्सरस सेल आहेत ह्या नॉर्मल सेलबरोबर न्यूट्रियंटसाठी कॉम्पीट करतात आणि फायनली त्यांना किल करतात. त्यानंतर हा जो ट्यूमर आहे तो बॉडीमध्ये एका ऑर्गनपासून दुसऱ्या ऑर्गनपर्यंत स्प्रेड होऊ शकतो. ह्या ज्या कॅन्सरस सेल आहेत ह्या ब्लड किंवा लिम्फमधून मूव्ह होतात आणि नवीन ठिकाणी नवीन ट्यूमर तयार करतात. हा जो नवीन ट्यूमर तयार झाला यालाच सेकंडरी ट्यूमर म्हटलं जातं. आणि ही जी मायग्रेटरी प्रोसेस आहे एका ऑर्गनकडून दुसऱ्या ऑर्गनकडे मूव्ह होण्याची, यालाच मेटास्टॅसिस असं म्हटलं जातं. सो आपण 2 टाईपचे ट्यूमर स्टडी केले, बिनाईन ट्यूमर अँड मॅलिग्नंट ट्यूमर. सो आउट ऑफ दिस बिनाईन ट्यूमर पर्टिक्युलर साईटला रेस्ट्रिक्टेड राहतो, तर मॅलिग्नंट ट्यूमर जो आहे तो बॉडीमध्ये काय होतो, स्प्रेड होतो. हा दोन्हीमधला डिफरन्स नीट लक्षात ठेवा. बिनाईनला आपण कॅन्सर म्हणत नाही, मॅलिग्नंट ट्यूमर जो आहे तो त्याला आपण कॅन्सर म्हणतो. बिनाईन ट्यूमरचा ग्रोथ स्लो असते आणि मॅलिग्नंट ट्यूमरची ग्रोथ रॅपिड किंवा फास्ट असते. मॅलिग्नंट ट्यूमर मेटास्टासिस करू शकतात, म्हणजे एका ऑर्गनकडून दुसऱ्या ऑर्गनकडे या सेल जाऊ शकतात. बिनाईन ट्यूमरमध्ये असं होत नाही. सो दोन्ही जे आहेत हे टाईप व्यवस्थित लक्षात घ्या. कॅन्सरमध्ये बिनाईन आणि मॅलिग्नंट यातला डिफरन्स समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ ट्यूमर्स. सो ट्यूमरचे वेगवेगळे टाईप कोणते आहेत पहा. सो नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत टाईप्स ऑफ कॅन्सर. सो कॅन्सरचे जे टाईप आहेत हे कसे केलेले आहेत तर बघा, देअर आर मेन 5 टाईप्स ऑफ कॅन्सर. मेन 5 टाईप्स ऑफ कॅन्सर. कॅन्सरचे मेन 5 टाईप आहेत आणि हे 5 टाईप कोणत्या बेसिसवरती केलेले आहेत. सो दिस टाईप आर अकॉर्डिंग टू टाईप ऑफ टिश्यू इन्व्हॉल्ड. कोणत्या टाईपचा टिश्यू आहे किंवा कोणत्या टाईपच्या टिश्यूचा कॅन्सर आहे त्या बेसिसवरती कॅन्सर जे आहेत याचे मेन 5 टाईप आपण स्टडी करणार आहोत. सो पुन्हा एकदा बघा, कॅन्सरचे किती टाईप आहेत, 5. आणि हे कुठल्या बेसिसवरती आहेत, अकॉर्डिंग टू टाईप ऑफ टिश्यू इन्व्हॉल्ड. त्या कॅन्सरमध्ये कोणत्या टाईपचा टिश्यू इन्व्हॉल्व झालेला आहे त्या बेसिसवरती कॅन्सरचे 5 टाईप आहेत. त्यात फर्स्ट जो आहे तो आहे कार्सिनोमा. कार्सिनोमा. Okay, now this cancer arises from epithelial tissue. Arise from epithelial tissue. तुम्हाला सगळ्यांना आता टिश्यू माहिती आहेत. इपिथेलियल टिश्यू जो आहे तो बॉडीचं लाइनिंग किंवा आउटर कव्हरिंग तयार करतो, त्याला आपण इपिथेलियल टिश्यू असं म्हणतो. तर हा जो इपिथेलियल टिश्यू आहे याचा जर कॅन्सर असेल इपिथेलियल टिश्यूचा तर याला कार्सिनोमा असं म्हटलं जातं. आय रिपीट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की किती टाईप आहेत, 5.
आणि महत्त्वाचं म्हणजे कोणता टिश्यू इन्वॉल्व झालेला आहे त्या बेसिसवरती हे टाईप आहेत. सो फर्स्ट कार्सिनोमा. कार्सिनोमामध्ये सांगितलं अरायझेस फ्रॉम इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूपासून हा जो डिसीज आहे तो अराईज होतो. मग इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय? टिश्यू विच इज लाईनिंग बॉडी ऑर्गन. बॉडी ऑर्गनला लाईन करणारा जो टिश्यू आहे त्याला म्हटलं जातं इपिथेलियल टिश्यू. मग आता याच्यामध्ये कोणकोणते कॅन्सर येतात? फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर, त्यानंतर स्किन कॅन्सर, लंग कॅन्सर अँड कॅन्सर ऑफ स्टमक. लंग कॅन्सर अँड कॅन्सर ऑफ स्टमक. हे मेन जे आहेत हे कार्सिनोमामध्ये येतात. सो फर्स्ट हे लक्षात ठेवा, दिस कॅन्सर अराईज फ्रॉम इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू इज द टिश्यू विच लाईन्स द बॉडी ऑर्गन. बॉडी ऑर्गनला लाईन करणारा जो टिश्यू आहे त्याला आपण इपिथेलियल टिश्यू म्हणतो. आणि याच्यामध्ये मेन ब्रेस्ट कॅन्सर, स्किन कॅन्सर, लंग कॅन्सर अँड कॅन्सर ऑफ स्टमक हे जे आहेत हे इन्क्लूड केले जातात. त्यानंतर कार्सिनोमानंतर नेक्स्ट डिसीज दिलेला आहे सार्कोमा. सेकंड आहे सार्कोमा. सार्कोमा, दिस डिसीज अरायझेस फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू. दिस कॅन्सर arises from connective tissue. हा जो कॅन्सर आहे हा कनेक्टिव्ह टिश्यूची रिलेटेड कॅन्सर आहे. तुम्ही आत्ताच बघितलं की कार्सिनोमा हा इपिथेलियल टिश्यू याच्याशी रिलेटेड होता, तर सार्कोमा हा जो आहे तो कनेक्टिव्ह टिश्यूशी रिलेटेड आहे. आता कनेक्टिव्ह टिश्यू तुम्ही बॉडीमधले वेगवेगळे स्टडी केलेले आहेत, मग त्या कनेक्टिव्ह टिश्यूशी रिलेटेड हे कॅन्सर असणार आहेत. मग याच्यामध्ये मेन कोणते एक्झाम्पल्स येतात बघा. बोन ट्यूमर, बोन ट्यूमर, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑस्टिओसार्कोमा, ऑस्टिओसार्कोमा. त्यानंतर सेकंड आहे मसल ट्यूमर, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मायोसार्कोमा. त्यानंतर थर्ड कॅन्सर ऑफ कार्टिलेज, कॅन्सर ऑफ कार्टिलेज याला म्हटलं जातं कॉन्ड्रोसार्कोमा, कॉन्ड्रोसार्कोमा. त्यानंतर फोर्थ आहे कॅन्सर ऑफ ॲडिपोज टिश्यू, ॲडिपोज टिश्यू याला म्हटलं जातं लिपोसार्कोमा, लिपोसार्कोमा. सो सिम्पल आहे मुलांना, सार्कोमा दिस कॅन्सर अरायझेस फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू. आणि याच्यामध्ये मेन बघा बोन ट्यूमर, बोन कनेक्टिव्ह टिश्यू, याच्यामध्ये ऑस्टिओसार्कोमा म्हटलेलं आहे. मसल ट्यूमर मायोसार्कोमा, कॅन्सर ऑफ कार्टिलेज कॉन्ड्रोसार्कोमा, कार्टिलेजसुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि कॅन्सर ऑफ ॲडिपोज टिश्यू, ॲडिपोज हा सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिपोसार्कोमा. सो कॅन्सरचे मेन 5 टाईप आहेत, त्यातले मी तुम्हाला 2 सांगितले. फर्स्ट कार्सिनोमा अँड सेकंड सार्कोमा. कार्सिनोमा इपिथेलियल टिश्यूपासून अराईज होतो, तर सार्कोमा कनेक्टिव्ह टिश्यूपासून अराईज होतो. कार्सिनोमामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, स्किन कॅन्सर, लंग कॅन्सर अँड कॅन्सर ऑफ स्टमक इन्क्लूड केले जातात. आणि सार्कोमा जे आहे याच्यामध्ये बोन ट्यूमर ऑस्टिओसार्कोमा, मसल ट्यूमर मायोसार्कोमा, कॅन्सर ऑफ कार्टिलेज कॉन्ड्रोसार्कोमा अँड कॅन्सर ऑफ ॲडिपोज टिश्यू लिपोसार्कोमा हे जे आहेत हे इन्क्लूड केले जातात. सो 2च गोष्टी लक्षात ठेवा, कोणत्या टिश्यूपासून अराईज होते आणि त्याचे एक्झाम्पल्स. सो एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत, त्याच्याहीवरती विचारलं जातं की तो कॅन्सर म्हणजे बोन कॅन्सर कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, तर सार्कोमामध्ये येतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचे नेक्स्ट आहेत लिम्फोमा अँड ल्युकेमिया. सो लिम्फोमा आणि ल्युकेमिया काय आहे बघा.
सो नेक्स्ट टाईप आहे लिम्फोमा आणि त्यानंतर ल्युकेमिया. हे स्टार्ट करणार आहोत. याच्या आधी आपण 2 टाईप स्टडी केले, कार्सिनोमा आणि सार्कोमा. कार्सिनोमा इपिथेलियल टिश्यूपासून अराईज होतो, तर सार्कोमा कनेक्टिव्ह टिश्यूपासून अराईज होतो. नेक्स्ट आहे लिम्फोमा. लिम्फोमा कशापासून अराईज होतो बघा, कॅन्सर ऑफ लिम्फॅटिक टिश्यू. इट इज कॅन्सर ऑफ लिम्फॅटिक टिश्यू. तुम्ही लिम्फॅटिक सिस्टीम स्टडी केलेली आहे. लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फ येतं, लिम्फ व्हेसल्स येतात, तर लिम्फ कॅपिलरी अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि लिम्फ नोडसुद्धा येतात किंवा लिम्फॅटिक टिश्यू वेगवेगळ्या ठिकाणी, जसं स्प्लीन असेल, लिम्फ नोड असतील, तर हे जे आहे ते सगळं लिम्फॅटिक टिश्यूमध्ये येतं. तर लिम्फ नोड किंवा स्प्लीन याची डायग्रॅम जर तुम्ही बघितलेली नसेल तर याचे इमेजेस तुम्ही बघू शकता. लिम्फ नोड नोड्युलर साधारण ओव्हल शेपचा ऑर्गन आहे जो बॉडीमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला पाहायला मिळतो आणि त्या नोडमधून जेव्हा लिम्फ फ्लो होतं तेव्हा त्या लिम्फमध्ये बॅक्टेरिया आहेत का हे चेक केलं जातं लिम्फ नोड या ऑर्गनमध्ये. आणि जर बॅक्टेरिया असतील तर WBC लिम्फ नोड या ऑर्गनमध्ये त्या बॅक्टेरियांना किल करतात. सो लिम्फ नोड हा लिम्फॅटिक टिश्यूचा किंवा लिम्फॅटिक सिस्टीमचा एक ऑर्गन आहे, तसा स्प्लीनसुद्धा आहे. सो मला एवढंच सांगायचं आहे की लिम्फोमा हा कशाचा कॅन्सर आहे, लिम्फॅटिक टिश्यूचा. आणि लिम्फॅटिक टिश्यूमध्ये कोण येतं, स्प्लीन, लिम्फ नोड यासारखे ऑर्गन्स इन्क्लूड होतात. सो लिम्फोमा इट इज कॅन्सर ऑफ लिम्फॅटिक टिश्यू अँड लिम्फॅटिक टिश्यू इन्क्लूड लिम्फॅटिक नोड, स्प्लीन एक्सेट्रा यासारख्या गोष्टी ज्या आहेत लिम्फॅटिक टिश्यूमध्ये इन्क्लूड केल्या जातात. त्यानंतर याच्यामध्ये टिश्यू ऑफ इम्युन सिस्टीमसुद्धा इन्क्लूड केले जातात. टिश्यू ऑफ इम्युन सिस्टीम. सो लिम्फोमा हा जो कॅन्सर आहे हा लिम्फॅटिक सिस्टीमशी रिलेटेड आहे आणि याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीमचा कॅन्सर होतो. तर याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फॅटिक नोड, स्प्लीन आणि टिश्यू ऑफ इम्युन सिस्टीम जे आहे हे पार्टिसिपेट होतात आणि याला आपण लिम्फोमा असं म्हणतो आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे ल्युकेमिया. हा 4th टाईप आहे कॅन्सरचा. ल्युकेमियामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इन ल्युकेमिया इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लड कॅन्सर. हा जो आहे तो ब्लड कॅन्सर आहे. तर ब्लडमध्ये तुम्हाला 3 टाईपच्या सेल माहिती आहेत, RBC, WBCs आणि प्लेटलेट. यापैकी पर्टिक्युलरली WBC जे आहेत त्यांचा काउंट एक्सेसिव्ह होतो. एक्सेसिव्ह काउंट ऑफ WBCचा काउंट जो आहे तो एक्सेसिव्ह होतो किंवा त्यालाच आपण ल्युकोसाईट म्हणतो. हाय ल्युकोसाईट काउंट मिलियन्स ऑफ immature WBCs are circulating in blood and they are incapable of fighting against infection. तर त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करू शकत नाहीत. यात मोनोसायटिक लिम्फोमा आणि मोनोसायटिक लिम्फोमा आणि सेकंड दिलेला आहे लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. सो पुन्हा एकदा बघा, ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर आणि याच्यामध्ये पर्टिक्युलरली WBCचा काउंट जो आहे तो इन्क्रीज होतो. मिलियन्स ऑफ WBCs बोन मॅरोमध्ये तयार होतात, इमॅच्युअर WBCs, आणि ह्या ज्या WBCs आहेत ह्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी इनकॅपेबल असतात, फाईट करू शकत नाहीत. तर याच्यामध्ये वेगवेगळे ल्युकेमिया इन्क्लूड होतात. त्यापैकी 2 दिलेले आहेत, मोनोसायटिक लिम्फोमा आणि लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. मोनोसायटिक लिम्फोमा याच्यामध्ये मोनोसाईट या ज्या सेल आहेत यांचा काउंट वाढलेला असतो. सो हे आपण 2 टाईप बघितले, लिम्फोमा अँड ल्युकेमिया. एकदा पुन्हा रिवाईज करा. पहिला होता कार्सिनोमा, दुसरा सार्कोमा, लिम्फोमा आणि ल्युकेमिया. कार्सिनोमा इपिथेलियल टिश्यूचा आहे, सार्कोमा कनेक्टिव्ह टिश्यूचा आहे, लिम्फोमा लिम्फॅटिक टिश्यूचा आहे,
ल्युकेमिया ब्लड कॅन्सर आहे. आणि त्यातले एक्झाम्पल जसं पहिला सांगितला कार्सिनोमा, स्किन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कॅन्सर ऑफ स्टमक हे त्याच्यामध्ये येतं. सेकंड सांगितला सार्कोमा, त्याच्यामध्ये बोन ट्यूमर येतो. त्यानंतर सेकंड तुम्हाला सांगितलं कार्टिलेजचा ट्यूमर याच्यामध्ये येतो, मसलचा येतो, ते सेकंड ह्याच्यामध्ये येतं कार्सिनोमा. लिम्फोमामध्ये लिम्फॅटिक टिश्यूचा म्हणजे लिम्फ नोड, स्प्लीन आणि इम्युन सिस्टीमचे टिश्यू यांचा कॅन्सर असतो. आणि ल्युकेमियामध्ये WBCचा काउंट जो आहे तो इन्क्रीज होतो. एक्सेसिव्ह काउंट ऑफ WBCज, मिलियन्स ऑफ इमॅच्युअर WBC जे त्या तयार होतात विच आर इनकॅपेबल ऑफ फायटिंग अगेन्स्ट इन्फेक्शन. आणि ह्या दोन दिलेट टाईप त्यांनी मोनोसायटिक लिम्फोमा अँड लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हे वेगवेगळे टाईप आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेलचा काउंट वाढलेला असतो. सो इथं ल्युकेमिया हा टाईप संपलेला आहे. त्यानंतर लास्ट राहिलेला आहे तो म्हणजे ग्लँडशी रिलेटेड कॅन्सर वेगवेगळ्या. तर ग्लँडशी रिलेटेड जो कॅन्सर आहे तो काय आहे आपण पाहणार आहे. सो सी नेक्स्ट इज ॲडेनोकार्सिनोमा. व्हॉट इज ॲडेनोकार्सिनोमा? सो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की वेगवेगळ्या एंडोक्राईन ग्लँड्स जसं की पिच्युटरी ग्लँड असेल किंवा बाकीच्या ग्लँड, थायरॉइड ग्लँड, तर यांचा जर कॅन्सर असेल तर त्याला म्हटलं जातं ॲडेनोकार्सिनोमा. सो ॲडेनोकार्सिनोमा जो आहे इट इन्क्लूड्स थायरॉइड ग्लँड, पिच्युटरी ग्लँड, नेक्स्ट ॲड्रेनल ग्लँड, and other glandular tissue. सो ॲडेनोकार्सिनोमा याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड, पिच्युटरी ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड आणि बाकीचे जे ग्लँड्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड जर कॅन्सर असेल तर त्याला ॲडेनोकार्सिनोमा असं म्हटलं जातं. सो मुलांनो आपण मेन 5 टाईपचे कॅन्सर स्टडी केले. कार्सिनोमा, सार्कोमा, त्यानंतर लिम्फोमा, ल्युकेमिया आणि ॲडेनोकार्सिनोमा. त्यातला पहिला कार्सिनोमा इपिथेलियल टिश्यूचा, सार्कोमा कनेक्टिव्ह टिश्यूचा, त्यानंतर लिम्फोमा लिम्फॅटिक टिश्यूचा, त्यानंतर ल्युकेमिया ब्लड कॅन्सर आहे आणि ॲडेनोकार्सिनोमा हा वेगवेगळ्या ग्लँडशी रिलेटेड किंवा ग्लँड्युलर टिश्यूशी रिलेटेड हा कॅन्सर आहे. सो दिस इज अबाउट दी ॲडेनोकार्सिनोमा. यानंतर नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत कॉजेस ऑफ कॅन्सर. सो कॅन्सरचे जे कॉजेस आहेत ते आपण पाहणार आहोत. सी कॉजेस ऑफ कॅन्सर. कॉजेस ऑफ कॅन्सर आर नॉट व्हेरी क्लिअर. Causes of cancer are not very clear, but some are known, but some factors are known to which cause the cancer or which are carcinogenic. कार्सिनोजेनिक या वर्डचं मिनिंग होतं कॅन्सर कॉझिंग. सो कॅन्सर कॉज करतात किंवा कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल ठरतात अशा सबस्टन्सना कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. सो आपण कॉजेस स्टडी करतो आहे कॅन्सरचे आणि कॅन्सरचे जे कॉजेस आहेत ते फार क्लिअर नाही आहेत, पण काही फॅक्टर जे आहेत ते नोन आहेत. तर त्यातले जे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. सो यात वेगवेगळे फॅक्टर्स येतात. केमिकल्स आहेत, वेगवेगळे रॅडिएशन आहेत, कधी व्हायरसेससुद्धा कॅन्सर कॉज करतात. त्यानंतर काही ॲडिक्शन आहेत, त्याच्यामध्ये अल्कोहोल किंवा स्मोकिंग याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो. सो मेन काय सांगितले बघा, काही केमिकल्स आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर होतो. सेकंड रॅडिएशनमुळे होतो. थर्ड काही व्हायरसेस रिस्पॉन्सिबल आहेत. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं ते म्हणजे आपल्याच सेलमध्ये काही जीन असे असतात जे जीन जर अल्टर झाले तर त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आणि सगळ्यात लास्ट तुम्हाला कॉज सांगितलं त्याच्यामध्ये शेवटचं जे कॉज होतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे ॲडिक्शन, ज्याच्यामध्ये स्मोकिंग, अल्कोहोलसारख्या गोष्टी येतात. सो हे आपण बघणार आहोत कॉजेस ऑफ कॅन्सर. सो त्याच्यामध्ये फर्स्ट कॉज आपण पाहतोय केमिकल्स.
सो केमिकल जे आहेत याच्यामध्ये काय येतं बघा, सम केमिकल इंड्यूस कॅन्सर. काही केमिकल जे आहेत ते कॅन्सर इंड्यूस करू शकतात. मग याच्यामध्ये कोणकोणते केमिकल आहेत तर त्यांचे काही नेम दिलेले आहेत, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. एक आहे निकोटीन, हे केमिकल कॅन्सर इंड्यूस करू शकतं. नेक्स्ट आहे कॅफिन, त्यानंतर प्रोडक्ट ऑफ कंबशन ऑफ कोल, प्रोडक्ट ऑफ कंबशन ऑफ कोल, त्यानंतर नेक्स्ट आहे पॉलिसिस्टिक हायड्रोकार्बन, पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन, सो बघा निकोटीन, कॅफिन, प्रोडक्ट ऑफ कंबशन ऑफ कोल और मिनरल ऑइल अँड पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन यासारखे जे आहेत हे केमिकल्स आहेत जे कॅन्सर कॉज करू शकतात. याशिवाय सेक्स हार्मोन आहेत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शिवाय काही स्टेरॉइडची सुद्धा ट्रीटमेंट घेतली जाते काही डिसिजेसमध्ये. तर हे जर लार्ज अमाऊंटमध्ये घेतले, इन लार्ज अमाऊंट बघा हे केमिकल्स एकतर बॉडीमध्ये सिक्रेट होणारे आहेत किंवा घेतले जाणारे आहेत. जर लार्ज अमाऊंटमध्ये घेतले किंवा लार्ज अमाऊंटमध्ये सिक्रेट झाले, दोन्हीही कंडिशनमध्ये कॅन्सर कॉज करू शकतात. सो देर आर सम केमिकल्स विच कॅन इंड्यूस कॅन्सर लाईक निकोटीन, कॅफिन, प्रोडक्ट ऑफ कंबशन ऑफ कोल, पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन, सेक्स हार्मोन, स्टेरॉइड. हे जर लार्ज अमाऊंटमध्ये सिक्रेट झाले किंवा घेतले तर कॅन्सर कॉज करतात. सो ब्रेस्ट कॅन्सर त्यापैकीच एक एक्झाम्पल आहे. ब्रेस्ट कॅन्सर हा हार्मोनल आहे आणि शक्यतो त्या फिमेलमध्ये होतो ज्या ब्रेस्ट फिडिंग अवॉइड करतात. बघा ब्रेस्ट कॅन्सर एक एक्झाम्पल सांगितलं. हा हार्मोनल आहे, हार्मोनच्या इम्बॅलन्सशी रिलेटेड आहे आणि शक्यतो त्याच फिमेलमध्ये होतो ज्या ब्रेस्ट कॅन्सर अवॉइड करतात किंवा त्यासाठी वेगवेगळ्या हार्मोनची ट्रीटमेंट घेतली जाते. तर या टाईपमध्ये येतं केमिकल्स. सो पुन्हा एकदा बघा आपण शिकतोय कॉजेस ऑफ कॅन्सर. कॅन्सरचे एक्झॅक्ट कॉज तरी क्लिअर नाही आहे, पण तरीसुद्धा काही फॅक्टर्स आपल्याला माहिती आहेत जे कार्सिनोजेनिक आहेत किंवा कॅन्सर कॉज करतात. त्यातला पहिला फॅक्टर आपण पाहतोय केमिकल्स. केमिकल्स कॅन इंड्यूस कॅन्सर. त्यात निकोटीन, कॅफिन, प्रोडक्ट ऑफ कंबशन ऑफ कोल, पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन, सेक्स हार्मोन, स्टेरॉइड ह्या गोष्टी जर लार्ज अमाऊंटमध्ये घेतल्या किंवा सिक्रेट झाल्या तर कॅन्सर कॉज केला जातो. त्यात एक एक्झाम्पल दिलेलं आहे की ब्रेस्ट कॅन्सर हा शक्यतो हार्मोनल आहे आणि त्याच फिमेलमध्ये होतो ज्या ब्रेस्ट फिडिंग अवॉइड करतात. सो दिस इज अबाउट दी केमिकल्स. यानंतरचे राहिलेले जे कॉजेस आहेत कॅन्सरचे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा बघा कॅन्सरची डेफिनेशन पाहिली, निओप्लाझम, ऑन्कोलॉजिस्ट यासारख्या कन्सेप्ट स्टडी केल्या. कॅन्सरचे दोन टाईप आहेत, बिनाईन कॅन्सर आणि मॅलिग्नंट कॅन्सर. हे दोन्ही आपण पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं ते म्हणजे टाईप्स ऑफ कॅन्सर, कार्सिनोमा, सार्कोमा, ल्युकेमिया, लिम्फोमा आणि सगळ्यात शेवटचा ॲडेनोसार्कोमा. नेक्स्ट आपण आज सुरू केलं आहे कॉजेस ऑफ कॅन्सर, ज्यातला एक पॉईंट आपला झाला केमिकल्स. राहिलेले जे 4 कॉजेस आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.